नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण जो वेळापत्रक असतो तो आज जाहीर झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला समजणार आहे आता ITIच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे, त्यासोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण शेवटच्या तारखेपर्यंत कधी करता येतं आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर या ITI प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख कोणती आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की शेवटची तारीख कोणती आहे, कारण की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट येणं बाकी आहे, जसं की डोमासाईल सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनियर असेल. मग त्या सर्व तुम्हाला डॉक्युमेंटची तयारी कोणत्या शेवटच्या तारखेच्या अगोदर करायची याची संपूर्ण माहिती आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारची लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ITIचा डिटेल टाइम टेबल डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या ITI ॲडमिशनच्या पोर्टलवर यायचं आहे. आता या पेजला आल्याच्या नंतर तुम्हाला या आपल्या ITIची संपूर्ण माहिती इथे देण्यात येते. आता या पेजला येण्यासाठी त्याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. या पेजला आल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन टॅब दिसतं, तर या नोटिफिकेशन टॅबमध्ये नवीन टाइम टेबल हे देण्यात आलेलं आहे. याच्या अगोदरचा जो काही टाइम टेबल देण्यात आला होता तो शॉर्ट टाइम टेबल होता आणि त्यामध्ये मेन्शन सुद्धा केलं होतं की 10वीच्या विद्यार्थ्यांची शाळेचा दाखला आणि मार्कशीट आलं नसल्यामुळे तो डिटेल टाइम टेबल देण्यात आला नव्हता. तर आज इथं डिटेल टाइम टेबल हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे, जे 5/6/2026ला डिक्लेअर झालेला आहे. आता जसंही आपण या टॅबला क्लिक करू, क्लिक केल्याच्या नंतर एक पेज तुमच्या समोर येणार आहे, म्हणजे डाउनलोड फाईल तुमच्या समोर येणार आहे. जसे मी तुम्ही या डाउनलोड फाईलला ओपन करता तर डिटेल टाइम टेबल जो आहे तो हा डिटेल टाइम टेबल इथं तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे, ज्यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे आहे आपल्या ITI प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक. ज्या पद्धतीनं तुम्हाला माहीतच आहे, ही आपली ITIची प्रवेश प्रक्रिया ही 21 मे 2026 पासून चालू झालेली आहे. तर आता हे इथं फॉर्म भरण्याची जी काय शेवटची तारीख आहे ती 21 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथं ITIचे अर्ज तुम्ही इथं भरू शकता. म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला इथं फॉर्म भरण्यासाठी देण्यात आला होता. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ती आहे 21 जून 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर तुम्हाला इथं या वेबसाईटच्या अंतर्गत तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. ते होतं ITIचं रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख. आता आपण पाहूया ITI कन्फर्मेशन करण्याची शेवटची तारीख जी कोणती आहे त्याविषयी. तर पहा, इथं 2 नंबरचा मुद्दा देण्यात आलेला आहे, ITI प्रवेश अर्ज निश्चिती करणे. म्हणजे ज्यावेळेस आपण ITIचा अर्ज भरतो, अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला जवळच्या ITI मध्ये जाऊन आपला अर्ज हा कन्फर्मेशन करायचा असतं. जर कन्फर्मेशन केल्याच्या नंतरच आपला अर्ज हा पुढच्या नेक्स्ट स्टेजसाठी ग्राह्य धरला जातो. तर आपला अर्ज कन्फर्मेशन करण्याची जे काय शेवटची तारीख आहे ती आहे 22 जून 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर तुम्हाला इथं अर्ज आपले कन्फर्मेशन करता येणार आहेत. त्यानंतर तिसरी प्रक्रिया जी असते ITI प्रवेशामध्ये आपले ऑप्शन फॉर्म भरणं. आता ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजेच काय, पहिल्या यादीसाठी म्हणजे पहिल्या मेरिटसाठी तुमचे प्राधान्य सादर करणं. तुम्हाला कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, कोणता ट्रेड करायचे याची माहिती सादर करणं, त्यालाच म्हणतो आपण विकल्प सादर करणे, किंवा त्यालाच म्हणतो आपण ट्रेडची चॉईस करणं किंवा ऑप्शन फॉर्म भरणं. आता हे ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा 1 जून 2026 पासून सुरू करून देण्यात आली होती आणि त्यानंतर याची शेवटची जी तारीख आहे ऑप्शन फॉर्म भरण्याची ती आहे 23 जून 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे 21 जून 2026. आपला अर्ज कन्फर्मेशन करण्याची तारीख आहे 22 जून 2026 आणि आपले ऑप्शन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर ती आहे 23 जून 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर. तर हे अशा प्रकारचा डिटेल टाइम टेबल आहे मित्रांनो. त्यानंतर जर आपण थोडंसं स्क्रोल करून पाहिलं तर पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे, तर पहिल्या मेरिट यादीबद्दल इथं माहिती सांगण्यात आलेली आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही अर्ज सबमिट केलेला आहे, कन्फर्मेशन करून आपले ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, त्यानंतर तुमची इथं निघत असते मेरिट. तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजनुसार इथं तुमची मेरिटनी जनरेट होत असतं. तर ही प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे 25 जून 2026 सायंकाळी 5 वाजता तुम्हाला
तुमचा मेरिट किती आहे हे तुम्हाला समजणार आहे। जसं की तुमचा मेरिट महाराष्ट्रामध्ये किती आहे, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आहे, तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार किती आहे हे समजण्याची तारीख आहे तुम्हाला 25 जून 2026। त्याच्यानंतर तुम्हाला आलेल्या गुणवत्ता क्रमांक म्हणजे मेरिटमध्ये तुम्हाला जर हरकती जर असतील तर त्या नोंदवण्यासाठी जी तारीख आहे 26 जून 2026 ते 27 जून 2026 या 2 दिवसामध्ये तुम्हाला मेरिट संदर्भात काही शंका असतील किंवा काही तुमच्या हरकती असतील, ऑब्जेक्शन्स असतील तर ते तुम्ही इथं नोंदवू शकता। कशा पद्धतीनं नोंदवायच्या याचाही डिटेल टाइम टेबल तुम्हाला 26 तारखेला तुम्हाला मिळणारच आहे। त्यानंतर महत्त्वाचं आहे अंतिम गुणवत्ता यादी कधी येणार आहे, तर पहा अंतिम गुणवत्ता यादी जी प्रसिद्ध करण्याची तारीख आहे 28 जून 2026। 28 जून 2026 सायंकाळी 5 वाजता फायनल मेरिट यादी येणार आहे। त्यानुसार तुमचा फायनल मेरिट क्रमांक असणार आहे। त्या मेरिट क्रमांकामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचा क्रमांक किती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा मेरिट क्रमांक किती आहे आणि तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार तुमचा महाराष्ट्रात आणि जिल्ह्यामध्ये किती नंबर आहे याचाही तुम्हाला डिटेल माहिती 28 जून 2026 सायंकाळी 5 वाजता तुम्हाला समजणार आहे। तर मित्रांनो याच्यानंतर अजूनही टाइम टेबल येणारच आहे। पहा, प्रथम प्रवेश फेरीपासून पुढील प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर 25 जून 2026 रोजी इथं प्रकाशित करण्यात येणार आहे। म्हणजे पहिल्या राऊंडची कोणती तारीख आहे, ती किती दिवस ॲडमिशन चालणार आहे, त्यानंतर दुसरा राऊंड कधी, तिसरा कधी आणि चौथा कधी आणि स्पॉट राऊंड कधी होणार आहे, तर याचा जो काय डिटेल वेळापत्रक जाहीर होणार आहे ते आहे 25 जून 2026। अशा पद्धतीने आज आपण पाहिलं मित्रांनो, आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची जी तारीख आहे ते 21 जून 2026 आहे। अर्ज निश्चिती करणे म्हणजे आपला ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करण्याची तारीख आहे 22 जून 2026 आणि आपले ऑप्शन निवडायची जी शेवटची तारीख आहे ते 23 जून 2026। तर या तारखेमध्ये तुम्हाला आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरणं, कन्फर्मेशन करणं आणि त्यासोबत आपले ऑप्शन फॉर्म फिल करून पहिल्या मेरिट यादीसाठी तुम्हाला आपला फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।